नमस्कार. आता याच्यानंतर आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे आपण बघूया याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. समप्रमाण असतंय आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय असतंय. मग आता ते पहिल्यांदा बघून घेऊ, ते आपल्याला समजलं पाहिजे की समप्रमाण कशाला म्हणायचं आणि व्यस्त प्रमाण कशाला म्हणायचं. बघा आता येतं की कुठल्याही, आता लक्ष ठेवायचं की समप्रमाण काय असतं. तर समप्रमाण म्हणजे काय, ते एखादी गोष्ट वाढत असेल तर दुसरी गोष्ट ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, समप्रमाण म्हणायचं. एखादी गोष्ट वाढत असेल तर दुसरी गोष्ट कमी होत असेल त्याच्या वेळेस की त्यामुळं त्याला काय म्हणायचं, व्यस्त प्रमाण म्हणायचं किंवा व्यस्त चलन म्हणायचं. आपण व्यस्त चलन म्हणू शकतो आणि व्यस्त सुद्धा म्हणू शकतो, असं प्रमाण सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये बघा येतं, जर समप्रमाण असता इथं बघा काय डायरेक्ट प्रोपोर्शन, तर मग असं जरी म्हणलं इथं बघा, ज्यावेळेस एक रेषा आली त्याचे किती भाग झाले, इथं एक रेषे मारले तर किती भाग झाले त्याचे, तर दोन भाग झाले. दोन मारल्यानंतर काय झालं, तर चार भाग झाले. इथं काय केलं, तीन ज्यावेळेस आपण रेषा मारल्या इथं तर किती भाग झाले, सहा, आणि चार मारल्यानंतर आठ. म्हणजे बघा, जर आपण जेवढ्या रेषेची संख्या वाढवतोय तेवढंच काय होतंय, त्याचे भाग किंवा तुकडे काय होतात, वाढत जातात. त्याचं काय होणार, समप्रमाण असं म्हणतोय. असं म्हणताय. जर व्यस्त चलन म्हणलं, जर व्यस्त चलनाच्या बाबतीत बघायचं, जर मुलं किती देतं, 15 मुलं आहेत, 15 मुलांना किती वह्या वाटायला लागल्या इथं, तर काय झालंय, 90 वह्या इथं वाटायला लागल्या. जर मुलांची संख्या काय केली इथं, 12 म्हणजे कमी केली, तर मग वह्यांची संख्या पण काय झाली इथं, कमी झाली, 72 वह्या वाटायला लागल्या. इथं जर मुलांची संख्या अजून जर कमी केली, 10चं काय झालं तिथं, 60 झाल्या. आणि 5चं काय केलं इथं, मुलं 5 असतील तिथं काय झालं तिथं, वह्यांची संख्या 30 झाली. अशा पद्धतीने काय झालं, जर एखादी संख्या वाढत असेल आणि दुसरी संख्या जर वाढत असेल तर त्याला काय म्हणायचं, समचलन. किंवा जर समजा एखादी संख्या कमी केल्यामुळे दुसरं पण काय होत असेल, कमी होत असेल, तर काय म्हणायचं त्याला, त्याला सुद्धा समचलन म्हणणार आहे. बघा इथं 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर 13 पेनांची काय करायची किंमत किती, अशा पद्धतीने काय करायचंय, काढायचं आपल्याला. मग असं ज्यावेळेस काढायचं असेल, हे प्रमाण कुठलं तर लक्षात घ्या की 10 पेन जर घेतले तर 60 रुपये लागणार. 13 पेन घेतल्यानंतर आपल्याला पैसे 60 रुपयापेक्षा कमी द्यायला लागतील, जास्त द्यायला लागतील तिथं, नक्कीच काय होणार, तर आपल्याला जास्त पैसे द्यायला लागतील. याचा अर्थ काय होणार, ते समचलन नाही. मग बघा येतं, तर हे मांडताना कसं मांडायचं, इथं पण आपल्याला दिलेलं आहे की मांडणी कशा प्रमाणे करायची. 60 रुपयात जर 10 पेन येत असतील, किंवा असं उलट सुद्धा मांडू शकतो की 10 पेनासाठी 60 रुपये, तर 13 पेनांना किती. काय केलं इथं, 10 पेनासाठी काय होतं, 60 रुपये जर लागत असतील तर 13 पेनांना किती रुपये लागतील. अशा पद्धतीने काय करायचं, समप्रमाण कसं करायचं, तर भागाकाराच्या रूपात मांडायचं. मग कसं झालं, 13 गुणिले, कसं होतं बघा, हे तिरकाच गुणाकार करायचा. मग काय झालं इथं, 10 गुणिले x बरोबर चिन्ह हे असंच राहील, आणि 60 गुणिले 13. आता आपल्याला किंमत काढायची कोणाची, तर x ची काढायची. मग x बरोबर 60 गुणिले 13, आणि छेदामध्ये काय घ्यायचे तिथं 10 घ्यायचे. मग 10चे हे भाग लावताना कसं लावतो आपण, शून्याला हे शून्य गेले, आणि 13 78, म्हणजे 13 जर पेन घ्यायचे असतील तर आपल्याला किती रुपये द्यायला लागतील, तर 78 रुपये द्यायला लागतील. अशा पद्धतीने काय करायचंय, उत्तर काढायचं आपल्याला. इथं पण बघा, अजून एक उदाहरण सोडून घेऊ आपण. 7 किलोग्राम कांदे 140 रुपयाला, तर 12 किलोसाठी किती रुपये लागतील, अशा पद्धतीने उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. हे पण उदाहरण सोडून बाकीचे काय करायचं, सोडून घ्यायचे तुम्ही. मग बघा इथं काय दिलं आपल्याला, काय दिलंय, तर 7 किलो. इथं पहिला लिहून जी काय माहिती आहे, 7 किलो बरोबर किती रुपये लागणार आहेत, 140 लागणार आहेत. तर कांदे घ्यायचे किती, तर 12 किलो घ्यायचे. किती घ्यायचे, 12 किलो घ्यायचे, तर आपल्याला किती रुपये द्यावे लागतील.
मग इथं आता भाग करून 1 किलो आपल्याला काढायचं, त्या पद्धतीने टाकायपेक्षा डायरेक्ट कसं करायचं आपल्याला ते इथं मांडायचं आपल्याला बघायचं. मग जसं मांडलं त्याच प्रमाणात 7 किलो कांदे घेतले तर 140 रुपये लागतील. तर 12 किलो घ्यायला किती रुपये लागतील? मग किती रुपये म्हणजे ते एक म्हणायचं, कारण आपल्याला तो माहित नाही, आपल्याला त्याचे काढायचं आहे. मग कसं झालं इथं 7 गुणिले x बरोबर 140 गुणिले 12 अशा पद्धतीने झालं. मग x बरोबर आता हा गुणिले पुन्हा तिकडे काय होईल भागिले ह्या आपण शिकलो, इथं भागिले इथंच मांडतो 7. मग आता काय करायचं, इथं ह्या 7 इथं भागाला लावायचं याला. 7 1 7, 7 2 14, शिल्लक किती राहिले इथं 20 गुणिले 12 म्हणजे 12 2 24 आणि काय होणार इथं 0 म्हणजे 200 किती रुपये लागणार इथं 240 रुपये लागतील इथं. अशा पद्धतीने काय करायचंय उत्तर काढायचं. हे सगळे असलं त्याच पद्धतीने काढायचं आपल्याला. काय करायचं याच पद्धतीने मांडणी करायची, याच्यामध्ये वेगळी मांडणी करायला लागणार नाही. फक्त काय लक्षात आलं पाहिजे ते समचलन आहे का व्यस्त चलन आहे, किंवा समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण. इथं पुढचं बघा का व्यस्त प्रमाण काय असते बघायचं. आता काय करायचं होतं 90 कट्टे काढायचे होते. 90 कट्टे काढायचे काय झालं 15-16 किती रुपये दिवस लागले 6. 15 जण होते किती दिवस लागले 6 जण. तिथं जर 10 जण असतील तर काय झालं असते दिवस किती लागले असते 9. म्हणजे इथं बघा ही संख्या इथं संख्या ही कमी झाली तर दिवस काय झाले इथं वाढले. याला काय म्हणायचं व्यस्त प्रमाण म्हणायचं. म्हणजे एक संख्या जर वाढत असेल दुसरी जर कमी होत असेल तर व्यस्त प्रमाण, किंवा उलट की जर एक संख्या कमी झाली दुसरी संख्या काय झाली पाहिजे वाढली पाहिजे, त्याला म्हणायचं आपण व्यस्त प्रमाण किंवा व्यस्त चलन. इथं बघा आता याचे ज्या प्रकारचे उदाहरण कसे सोडवायचे या प्रमाणात लक्षात ठेवायचं. इथं काय केलं होतं आपण ज्यावेळेस समप्रमाणात काय केलं होतं तर भागाकाराच्या रूपात, आणि इथं काय करायचं आपल्याला तर गुणाकाराच्या रूपात लिहायचं. तसंच हे बघू आपण. इथं बघा आता भिन्न मानायची एक भिन्न बघा 15 मजुरांना 8 दिवस लागतील. तर हे दुसरं स्टेटमेंट आहे, ह्याच्यामध्ये दुसऱ्या घ्यायचं आपल्याला. तर 12 मजुरांना किती दिवस लागतील अशा पद्धतीने करायचं आपल्याला. मग 15 गुणिले 8 इथं काय हे गुणिले तिकडे काय होतील भागिले होतील. मग कसं येणार इथं 3 चौक 12 3 5 15 आणि 4 1 4 4 2 8 म्हणजे किती दिवस लागतील इथं 10 दिवस लागतील. x बरोबर काय आहे इथं 10 दिवस लागतील. म्हणजे बघा इथं 15 मजूर तर 8 दिवस आणि 12 मजूरला काय लागणार आहे तर 10 दिवस. दिवस काय झाले इथं वाढले. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. मग ही उदाहरण त्याच्यामध्ये काय करायचं त्याच पद्धतीने सगळे उदाहरण सोडवून घ्यायचे. ही व्यस्त चलनाचं उदाहरण कसं करायचं तर लक्षात ठेवायचं. अजून एक उदाहरण पाहिजे सोडवू आपण. बघा इथं 5 मजुरांना 12 दिवस लागतील तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. असंच इथं पण 5 मजुरांना 6 दिवस तर 6 मजुरांना किती दिवस हे काढायचं आपल्याला. मग 5 गुणिले 6 इकडे गुणिले ते काय झाले भागिले होते. ह्याला 6 गेले म्हणजे किती दिवस लागतील 5 दिवस लागतील. x बरोबर काय राहणार आहे 5 हे उत्तर आहे. अजून खाली पण दिले पुढे त्या उदाहरणामध्ये की 15 मजुरांना किती दिवस लागतात. काय सांगितलं 15 मजुरांना ते पण सोडून येतं. म्हणजे तेच उदाहरण नाही की 5 मजुरांना जर 6 दिवस लागत असतील तर 15 मजुरांना किती दिवस लागतात. मग 5 गुणिले 6 बरोबर x आणि छेदामध्ये किती माहिती 15 5 1 5 5 3 15 3 1 3 3 2 6 म्हणजे किती दिवस लागतील. x चं उत्तर काय मिळालं आपल्याला 2 हे आपलं उत्तर राहील. किती दिवस लागतील इथं तर 2 दिवस लागतील. अशा पद्धतीने काढायचं. याच पद्धतीने सगळं असेल काय होतंय 10 दिवसात पूर्ण तर तेच पुस्तक 8 दिवसात वाचायला किती दिवस लागतील बघा इथं. मग तर इथं किती लावणार 10 दिवसात पूर्ण होतो इथं काय होतंय तर 8 दिवसात पूर्ण करायचं. मग किती दिवस लागणार तर प्रत्येक पानाला किती दिवस लागतात ते बघायचं. याच्यामध्ये पुढे आता भागीदारी पार्टनरशिप मध्ये आपल्याला काय काय दिलेलं ते बघून घेऊ.
काय दिलं झेलम वातर यांनी अनुक्रमे किती 2100 व 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये फायदा किती झाला त्यांना तर 3500 रुपये फायदा झाला. तो वाटायचा कसा? मग ज्यावेळेस आपल्याला वाटायचा दिला असेल भागीदाराचे कुठलं जरी उदाहरण असेल त्यावेळेस आपल्याला काय कळलं पाहिजे त्याचं संचित रूप देता आलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाण काढता आलं पाहिजे. मग कसं बघा इथं आता काय सांगितलं 2100 आणि 2800 2100 आणि 2800 तर ह्याचं काय करायचं आपल्याला अशी संख्या निवडायची की दोन्ही काय झाला पाहिजे भाग गेला पाहिजे. पहिल्यांदा हे शून्याला शून्य गेले इथं तर शून्याला शून्य गेल्यानंतर काय होणार तर आपल्याला भाग लावायचा आहे. मग बाकीचे लागेल 7 1 7 7 3 21 7 4 28 म्हणजे किती आलं ह्याचा वाटा किती 3 आणि ह्याचा वाटा किती 4 वाटा आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदा प्रमाण काढायचं आहे. प्रमाण काढल्यानंतर आता इथं आपल्याला काय मिळालं प्रमाण मिळालं पण संख्या नाही मिळाल्या. मग प्रमाण काय म्हणायचं x म्हणायचं म्हणजे 3x अधिक 4x बरोबर काय म्हणायचं 3500 एवढं काय झालं त्याला नफा मिळाला नफा वाटायचा आपल्याला. मग 7x बरोबर 3500 3500 तर x बरोबर काय येणार आहे ला भागिले 7 होतील 7 5 35 काय आलं 0 0 म्हणजे वाटा किती मिळाला बघायचं किती झाला इथं एक वाटा म्हणजे 500 झाला. आता याची वाटणी करायची याची वाटी किती 3 म्हणजे किती होणार आहे 5 गुणिले 3 म्हणजे 500 गुणिले 3 झाले किती झाले 1500 ह्याचं 4 वाट्या म्हणजे किती होणार आहे तर 2000 रुपये मिळतील याला. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला सोडवायचं. इथं बघा 1500 नात्रला किती मिळाले 2000 रुपये नफा मिळाला. आता इथं पुढचं आहे एका व्यवसायात चिन्मय यांनी काय केलं तर 1,30,000 रुपये भांडवल 3,2 या प्रमाणात गुंतवले. तर प्रत्येकाची गुंतवणूक किती 2 उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये सोडवायचे की प्रत्येकाची गुंतवणूक मग काढायची आणि त्याच्यानंतर व्यवसायामध्ये किती नफा झाला तर 36,000 रुपये नफा झाला. तर प्रत्येकाचा नफा किती असेल बरोबर. मग आता इथं बघा जर पहिल्यांदा वाटा काढायचा जर प्रमाण दिलं असेल तर लक्षात ठेवायचं काय करायचं प्रमाण दिले आपल्याला संख्या दिली की नाही दिली. मग प्रमाण कसं मांडलं आपण 3,2 आहे तर काय करायचं लक्षात घ्या x इथं जोडायचं आहे 3x आणि याचं प्रमाण किती राहील 2x राहील. ह्या दोघांचं मिळून ज्या स्थिती भांडवल किती गुंतवलेलं ना तर 1,30,000 किती 1,30,000. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा भांडवल गुंतवलं किती ते काढा. मग हे केल्यानंतर आले किती इथं यांची बेरीज 5x बरोबर 1,30,000 मग x बरोबर 1,30,000 भागिले काय करायचं 5. मग यांचा भागाकार करायचा. भागाकार कसा करायचा बघायचं तर भागाकार लक्षात ठेवायचा आता ते इथं आपल्याला भाग देता आला पाहिजे. असं प्रत्येक वेळेस इथं भागाकार चिन्ह काढून असं नाही करता आला पाहिजे. इथं करायचा 5 1 5 5 दुने 10 शिल्लक राहिले किती इथं 3 शिल्लक राहिले म्हणजे किती झाले 30 झाले 5 7 30 आणि हे 3 म्हणजे किती झाला इथं 26,000 झाले. म्हणजे प्रत्येकाचा वाटा किती इथं म्हणजे एक वाटा किती आहे तर 26,000 झाला इथं. हे कसं काढलं लक्षात घ्या भागाकार फक्त इथे व्यवस्थित आला पाहिजे. तर 26,000 आल्यानंतर आता इथे काय कळलं पाहिजे आपल्याला याचा वाटा किती आहे तर 26,000 गुणिले 3 करायचे. कसं केला 3 गुणिले 26,000 हे उत्तर आपल्याला मिळालं आणि इथं 2 गुणिले 26,000 हा कोणाचा असेल इथं चिन्मयचा असेल सी किंवा याचा स्लॅबचा कोण असेल यस. मग अशा पद्धतीने काय करणार त्याने किती भांडवल गुंतवलंय हे आपल्याला इथं मिळेल. मग इथं काय करू आपण यांचा गुणाकार करताना कसा करायचा लक्षात घ्या तर 26 गुणिले 3 फक्त करायचंय. साहित्य 8 8 1 3 दुने 6 ने 7 म्हणजे काय झालं इथं 78 आणि हे 3 शून्य घ्यायचे इथं बरोबर. आणि इथं काय करायचंय आणि इथं 26 गुणिले 2 म्हणजे 26 गुणिले किती येतात तर 52 म्हणजे याचं येणार आहे तर 52,000 आपल्याला याचा भांडवल मिळेल. म्हणजे दोघांचं मिळून किती होणार आहे 1,30,000 होणार आहे. पण त्यासाठी काय करायचंय दोघांचा वाटा आपल्याला सांगितला तर दोघांचा वाटा काढायचा. आता त्याच्यानंतर काय सांगितलं 36,000 रुपये नफा झाला आहे. मग नफा झाल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण भांडवलाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात राहील त्यांना वाटा पण तसाच मिळेल. म्हणजे किती मिळणार आहे 3,2 हा वाटा मिळणार म्हणजे 3x अधिक 2x बरोबर 5 मिळाले की त्यांना तर 36,000 रुपये नफा झाला इथं. मग हा 36,000 रुपये आपण नफा घेणार आहे. मग 5x बरोबर 36,000 अशा पद्धतीने आपल्याला करायचं. मग x बरोबर 36,000 भागिले 5 5 7 35 1 आणि 5 दुने 10 7,200 रुपये काय मिळणार
तर एका भागाला मिळणार आहे. एका भागाला मिळाल्यानंतर काय होणार आहे इथं? ह्याचा किती वाटा? 3 भाग आहे. 3 दुणे 6, 7 त्रिक 21 आणि हे 2 शून्य. 3 दुणे 6, 7 त्रिक 21 आणि हे 2 शून्य. 21,700 रुपये कोणाला मिळणार आहेत? तर इथं आपल्याला चिन्मयला मिळणार आहे. आणि जर ह्याचा विचार केला तर किती मिळणार आहे तिथं? तर 14, 72 दुणे 144 म्हणजे किती मिळणार आहेत? 14,400 रुपये कोणाला मिळणार आहे तिथं? तर 14,400 रुपये सॅमला मिळणार आहे वाटा. कारण सॅमचा वाटा किती? 2 भाग आहे आणि ह्याचा वाटा 3 भाग आहे चिन्मयचा. ह्याच्यावर त्याप्रमाणे मिळेल त्यांना. बघा इथं आपण काढलं त्याप्रमाणे काय आलं इथं उत्तर त्यांची मिळालं आपल्याला. इथं पण काय लक्षात ठेवायचं, जिथं आपल्याला काय करायचंय, रुपये दिले ते संक्षिप्त रूप काढायचं, त्याचं प्रमाण काढायचं, त्याच्यानंतर किमती टाकायचं, याच पद्धतीने करायचं. वेगळं असं याच्यामध्ये काय करायचं. इथं पण बघा तेच केलेलं. इथं ज्यावेळेस दिलेल्या संख्या असते 2400, 52, 3400 पहिल्यांदा शून्य घालून घेतले कारण समान आहेत येतं आणि नंतर मग त्याला भाग लावायचा. इथं पण तसंच त्याच पद्धतीने काय करायचंय, सोडवायचं. पुढचं बघा आता बँक व सरळ व्याज. आता बँक व सरळ व्याज बघा. बँक व सरळ व्याज मध्ये काय ते इथं आपल्याला काय सांगितलं तर खाती पहिल्यांदा बघून घेऊ. आता बँकेबद्दल काय माहिती तर खाती कुठली कुठली, चालू खाते म्हणजे कुठलं करंट असेल, जे व्यापारी म्हणजे तिथं कुठलं देवाणघेवाण निर्माण नसतं की तुम्ही एका दिवसात किती तुमचं किती वेळा पैसे काढायचे, किती वेळा टाकायचे किंवा दुसरं काय गोष्टी देतात, चेकबुक दिली जातात आणि यांच्यात काय पण याच्यामध्ये काय होतं तर व्याज दिलं जात नाही कुठलं. बचत खात्याची सेविंग खातं आपलं त्याला काय म्हणायचं, बचत खाते. आवर्ती ठेव म्हणजे काय रिकरिंग असेल की जिथे काय होतं की दररोज असेल किंवा महिन्याने काय होतं तर पैसे भरले जातात तिथं, ठराविक रक्कम भरली जाते. त्यानंतर मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे याच्यामध्ये काय होतं ते एक रक्कम काय केली जाते ठराविक काळासाठी काय केली जाते तिथं बँकेत जमा केली जाते. ती झाल्यानंतर आपल्याला ती रक्कम आणि ती व्याज मिळेल. त्याच्यानंतर बघायचं क्रेडिट कार्ड असेल, एटीएम असेल, इथं काय दिलं हा खात्याचा तपशील म्हणजे पासबुक जे असते त्याचा इथं तपशील दिलेला आहे आपल्याला की कशा पद्धतीनं जे बँकेकडून भरलं जातं की काय. इथं नंबर दिलेला आहे, तिथं रक्कम किती काढली, किती भरली, त्याची शिल्लक किती, अशा पद्धतीनं रक्कम असते. आता याच्यामध्ये हे महत्वाचं की काय रास काय असते, तर रास काय असते जे आपण समजा एखादी आता फिक्स्ड डिपॉझिट बघितलं त्याच पद्धतीने बघू आपण काय झालं तर 5,000 रुपये आपण बँकेत भरले. 5,000 रुपये जर बँकेत भरत असतो तर बँकेत भरलेली रक्कम म्हणजे काय असते, मुद्दल असते. आणि आता समजा ठराविक काळानंतर काय झालं आपल्याला मुद्दल मिळालं, त्या मुद्दलीवर काय मिळालं तर व्याज मिळालं, आपण पैसे ठेवले म्हणून. मग ज्यावेळेस ते मुद्दल आणि व्याजची मिळून जी रक्कम आपल्याला मिळाली त्याला काय म्हणतो आपण रास असं म्हणतो. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणलं समजा एने काय केलं, एने काय केलं त्याच्याकडे 2,000 रुपये होते. मग 2,000 रुपये काय केलं त्यानं घरी ठेवण्यापेक्षा काय म्हणलं बँकेत ठेव. बँकेत ठेवल्यानंतर काय सांगितलं, बँक सांगितलं की एक 10% व्याज दर आहे. 10% व्याज दर काय केलं त्यानं एक वर्षासाठी काय केलं त्यानं 2,000 रुपये काय केले बँकेत ठेवले. मग बँकेत 1 वर्ष झाल्यानंतर काय होतं तर हा 2,000 रुपये ही ठेवलेली रक्कम याला काय म्हणायचं लक्षात ठेवायचं, मुद्दल असं म्हणायचं. काय म्हणायचं, मुद्दल असं म्हणायचं. याच्यानंतर व्याज दर किती सांगितलं 10%. मग 10% झालं तर त्याचं काय होतं 1 वर्षानंतर आपल्याला व्याज किती मिळणार आहे त्याचं तर 200 रुपये व्याज मिळेल. मग हे काय झालं व्याज झालं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस बँक मग काय करते 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फक्त व्याज देणार आहे का तर नाही, काय दिलं असतं जे आपण ठेवलेली रक्कम आणि हे व्याज आपल्याला दिलं जातं. म्हणजे किती रुपये व्याज देणार आहे तर 2,200 रुपये दिले. 2,200 रुपये दिले बँकेने आपल्याला त्याला काय म्हणायचं रास असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं. उलट पण असं होईल की काय केलं 2,000 रुपये कर्ज घेतलं, भरताना रक्कम किती भरली 2,200 रुपये भरली तर 200 रुपये काय झाले तर व्याज असेल. मग ती भरलेली असेल किंवा ठेवलेली असेल दोन्ही वेळी जे काय असेल त्याला काय म्हणायचं रास असं म्हणायचं. बघायचं आता इथं काय केलं उदाहरण आपल्याला सोडून घ्यायचं.
काय सांगितलंय आकाशने काय केलं, जसं 8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेवून ठेवले, त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले आणि एकूण किती व्याज मिळाले. मग आता हे काढायचं आपल्याला, तर मग काय करायला लागते, तर दशांश हे काय असते पहिल्यांदा ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. दशांश म्हणजे असते तो व्याजाचा दर असेल, किंवा दशांश म्हणजे दर, साल, दर, शेकडा अशा पद्धतीचा त्याचा जन्म कशा पद्धतीने दर, साल, दर, शेकडा अशा पद्धतीने आहे. मग आता याचा अर्थ काय होतो, 8 दराने म्हणजे काय होतं, 8 दराने याचा अर्थ काय झाला, तर जर त्याला 100 रुपये ठेवले असते त्याला व्याज किती मिळालं असतं, तर 8 रुपये अशा पद्धतीने जात होतो. किती मिळालं असते, 8 रुपये. मग इथे करताना आपण तसंच करायचं, जर 100 रुपयाला जर 8 रुपये व्याज मिळत असेल, हे एका वर्षासाठी 100 रुपये जर 8 रुपये व्याज मिळत असेल, तर रक्कम ठेवली किती त्यांना, रक्कम ठेवली किती, तर 25,000ला किती. काय केले, 100 रुपये जर 8 रुपये मिळतील तर 25,000ला किती, अशा पद्धतीने. मग बघा येतात 8 गुणिले 25,000. अच्छा, त्यामध्ये काय करायचं, 100 या शून्याला शून्य गेले इथं 2, मग किती आलं, 25 200 आणि 2 आल्यानंतर काय झालं, इथं हे 0, म्हणजे किती व्याज मिळणार आहे त्याला, प्रत्येक वर्षी व्याज किती मिळणार आहे, तर 2,000 रुपये व्याज मिळालं. किती मिळणार आहे, तर 2,000 व्याज मिळालं. मग 2,000 व्याज मिळालं तर विचारलं काय आपल्याला, हे झालं प्रत्येक वर्षीचं व्याज किती मिळालं, तर 2,000. आपल्याला विचारलं काय एकूण, मग असं किती वर्ष ठेवणार आहे तो, 3 वर्ष. मग 3 वर्ष, पहिल्या वर्षी 2,000, दुसऱ्या वर्षी 2,000 आणि तिसऱ्या वर्षी 2,000. मग असं एकूण किती मिळालं, 6,000. किंवा हे 3 गुणिले काय करू, 3 बेत्रिक 6 आणि 0, म्हणजे किती व्याज त्याला मिळणार आहे, 6,000. आणि रास म्हटलं असतं आपल्याला, तर मग रास कसं केलं असतं, पण 25,000 मुद्दल आणि प्लस 6,000 असं किती मिळालं असतं, 25 6 31,000 रुपये काय झालं असतं. टोटल जर म्हटलं तर टोटल काय झालं असतं, रास 31,000 झाला. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे बाकीचे उदाहरण सोडवून घ्यायचे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा अजून एक सूत्र याच्यामध्ये महत्वाचं, की ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय, सरळ व्याज काढायचंय किंवा व्याज काढायचंय, तर हे सूत्र आपल्याला काय लक्षात पाहिजे, की या पद्धतीने सुद्धा करू शकतो, किंवा काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं, सरळ व्याज बरोबर मुदत गुणिले दर गुणिले मुद्दल. पहिला आपण मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि छेदामध्ये काय करायचंय, 100. अशा पद्धतीनं हे सूत्र काय लक्षात ठेवायचं आपल्याला. तर मगाचं जरी आपल्याला असतं ह्या 8% तर काय होतं, ते मुद्दल किती होती, तिथं 25,000 मुद्दल होती, दर किती होता 8 रुपये आणि मुदत किती होती 3 वर्ष, भागिले 100 होतं. या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे काय, तर 3 वर्षाचं व्याज आपल्याला एकदम मिळालं, जे आपण किती काढलं 6,000. इथं पण आपल्याला तेच मिळणार आहे. या शून्याला शून्य केले, 25 गुणिले 8 किती मिळाले आपल्याला, 2,000. किंवा 8 ते 24 गुणिले असं जरी केलं तर आपण करू शकतो. मग 2,000 गुणिले 3 म्हणजे किती मिळाले आपल्याला, 6,000 रुपये काय मिळणार आहेत आपल्याला, व्याज मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. या दोन्हीला आपण कुठल्याही पद्धतीने करू शकतो, पण हे काय करायचंय, जर आपल्याला दिलेल्या असतील सगळ्या गोष्टी तर एकदम आपल्याला 3 वर्षाचं काढायचंय, तर हे सूत्र काय लक्षात ठेवायचं, काय सूत्र आपल्याला, सरळ व्याज बरोबर मुदत गुणिले दर गुणिले मुदत. अशा पद्धतीने आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं. इकडे सूत्र बघायचं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. छेदामध्ये किती घ्यायचंय, 100 घ्यायचंय. अशा पद्धतीने जाणायचं. मग काय करायचंय, या सूत्रानुसार आणि ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे काय करायचं, तर इथं बघा आता शेकडा दर काय असेल, आपल्याला दर जरी काढायचं म्हणलं, हे एक उदाहरण घेऊ आपण, दर जरी काढायचं असेल, बघा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. काही दराने 2 वर्षाचे व्याज किती आहे, रुपये किती आहेत, 1700. 1700 काय आपल्याला मुद्दल आहे, दर काय आहे, दर काढायचा आहे, मुदत किती आहे, तर 2 वर्ष आणि व्याज किती आहे याचं, व्याज किती येतं 340 रुपये. मुद्दल बरोबर 1700. दर आपल्याला काढायचा आहे
मुदत किती आपली 2 वर्ष आणि व्याज किती आहे तर 340 रुपये. तर आपल्याला काय काढायचं, दर काढायचा. मग ज्यावेळेस दर काढायचा आपल्याला काय करायला लागेल, सूत्र बघा आपलं, सूत्र बघायचं, लक्षात ठेवायचं. सरळ व्याज बरोबर मुदत किंवा मुदत गुणिले दर गुणिले मुदत. याच्यामध्ये काय 100. बघा इथं सरळ व्याज किती, 340. ज्या किमती त्याप्रमाणे किमती मांडून घ्यायच्या. मुद्दल किती इथं 1700 गुणिले दर किती, दर काढायचा आपल्याला, दर x घेऊ शकतो आपण. आणि मुदत किती आहे 2 वर्ष आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला 100 घ्यायचं. अशा पद्धतीने पहिल्यांदा मांडून घ्यायचं. सूत्र मांडल्यानंतर त्याच्यामध्ये किमती टाकायच्या. इथं पहिल्यांदा ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या किंवा दिल्यात आपल्याला उदाहरणामध्ये, आणि कुठली गोष्ट काढायची ती आपल्याला कळली पाहिजे, आपल्याला काय काढायचं, काय गोष्टी दिल्या. इथं बघा मग शून्याला शून्य गेले, इथं शून्याला शून्य गेल्यानंतर काय करू शकतो आपण, यांचा जरी गुणाकार केला तरी चालेल किंवा इकडे भागी घेतली तरी चालेल. मग 340 बरोबर 17 गुणिले x, हे इकडे गुणिले ते भागिले होतील. 34 एके 34 म्हणजे किती आपल्याला दर मिळाला. x ची किंमत किती मिळाली 10, म्हणजे दर किती असणार त्याचा 10% दर असेल. किती असेल 10%, म्हणजे किती येणार आपल्याला, पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर येईल. या पद्धतीने आपल्याला सगळ्या जे काय असेल हे सारणी असेल किंवा उदाहरण असेल आपल्याला सोडवता आले पाहिजे. याच्यातलं पुढचं प्रकरण आपलं वर्तुळ. आता वर्तुळ म्हणजे बघा, वर्तुळ का माहिती आहे की वर्तुळ बघितलं की वर्तुळ कसं आहे, काय आहे, जीवा असेल, त्रिज्या असेल, व्यास असेल, या गोष्टी आपण बघितलं. इथं बघा मग कुठली कुठली नाव काय करायची, सारणी पूर्ण करायची. याच्यामध्ये काय करायचं, कुठला व्यास आहे, कुठले जीव आहे, कुठल्या त्रिज्या काय आहे ती लक्षात ठेवायची. इथं बघा मग काय सांगितलं, हे त्रिज्या असेल, इथं हा काय असेल व्यास असेल, आणि ही काय असेल एडी जीवा असेल. या पद्धतीने आता वर्तुळाचा परिघ, मग परिघ म्हणजे काय असतंय ते लक्षात ठेवायचं. ही जी काय बाहेरची बाजू आहे, ही जी काय रिंग दिसते आपल्याला, ती काय असते वर्तुळाचा परिघ असते. मग आता वर्तुळाचा परिघ काढायचा कसा तर लक्षात ठेवायचं, वर्तुळाच्या परिघ, वर्तुळाचं काय करायचं, परिघ काढायचं त्याचं. तर आपल्याला काय गोष्टी माहित पाहिजे, तर त्याचं सूत्र माहित पाहिजे. बघा इथं आता काय सांगितलं, इथं सी बरोबर काय सांगितलं 2 पाय r. परिघाचे 2 सूत्र होतात. सी बरोबर काय होतं, तर 2 पाय r असेल किंवा काय होईल तिथं पाय d म्हणजे काय असतं आपल्याला, तर व्यास असतो. हे दोन्ही सूत्र वापरून करू शकतो. इथं बघा उदाहरण, एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर परिघ काढा. त्रिज्या आपल्याला दिली, त्रिज्या काढायचं परिघ काढायचं काय सूत्र सांगितलं 2 पाय r. 2 काय घ्यायचं इथं, 2 एक संख्या आपली, पाय काय घ्यायचं इथं 22/7 किंवा 3.14 कुठला पण घेऊ शकतो. कुठला इथं घेतला तिथं भागाचे 22/7 घेतला. ह्या 7ला 7 एके 7, 7 चा भाग गेला, आणि 22 गुणिले 7 ज्यावेळेस करायला लागला, 22 गुणिले 5 त्यावेळेस त्याला देतं 22 गुणिले 5 110 आणि गुणिले 2 म्हणजे किती आलं इथं 220 आला परिघ. या पद्धतीने काय करायचं सूत्र, याच्यामध्ये सूत्र लक्षात ठेवायचं. ते सूत्र कुठलं आहे आपल्याला, तर परिघाचे 2 सूत्र आहेत. काय नाही परिघ बरोबर सी म्हणजे काय येतं सर्कमफरन्स. मग 2 पाय r किंवा काय येतं पाय d. हे दोन्हीचे कुठले सूत्र वापरू. जर आपल्याला व्यास दिला तर हे सूत्र वापरू शकतो, किंवा ह्या सूत्रात त्याचं काय केलं निम्मा करायचं, त्याला सूत्र आपण काढू शकतो परिघ काय आहे. इथं बघा आता हे काय करायचं, एका वर्तुळाच्या जागेची त्रिज्या किती आहे 7.7 मीटर. त्या जागेस 3 पदरी ताराची कंपनी घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल. मग किती खर्च येईल तर पहिल्यांदा काय करायला लागेल, त्याचं परिघ काढायला लागेल. मग परिघ बघा इथं त्रिज्या किती 7.7, 2 गुणिले 7 गुणिले 7.7 बरोबर किती मिळालं आपल्याला इथं, तर परिघ मिळाला 84.4. 84 काय मिळालं लक्षात येतं. परिघ म्हणजे काय असतोय पुन्हा एकदा दाखवतो इथं. तर ज्यावेळेस समजा हा इथं काय आहे ही बाग आहे, आपल्याला काय करायचं इथं, तर इथं कंपन घालायचं. म्हणजे काय करायचं, हे जे काय आपलं क्षेत्र आहे इथं, तर इथं फक्त ही जी रेषा आहे ही रेषा किती लागणार आहे, किंवा ह्या दोरी असेल किंवा कंपन असेल, तर मग हे जे काय असणार त्याला काय म्हणायचं परिघ. मग एक राऊंड मारला तर किती होणार आहे 84.4.
एका ह्याला किती खर्च आहे तर 50 रुपये. बरोबर, इथं झालं की ते आपल्याला लांबी झाली 84.4 झाली मीटर. मग काय करायचं, 84.4 गुणिले 50 केलं, किती रुपये मिळाले तर 2420 एका राऊंडसाठी मिळाले. अशी किती राऊंड मारायचे आपल्याला 3, मग किती झाले 7260 रुपये होते. अशा पद्धतीने काय करायचंय उत्तर काढायचं. ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार बघा, चाकाची एकूण फेरी. मग चाकाची एकूण फेरी काढायची असते कधी पण तर अंतर भागिले परी करायचं. इथं बघा त्रिज्या काढायची, तर फेरी काढायचं काय सांगितलं तर काय करायचं, पहिल्यांदा परी काढून घ्यायचं. इथं तर परी, मग परी इथे काय करायचं 1.4 मीटर घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला परी काढून घ्यायचा 1.1 मीटर. 1.1 काय इथं किलोमीटर आहे. हे उदाहरण आपण सोडू. इथं काय सांगितलंय व्यास किती आहे 1.4 मीटर, नंतर जायचं किती 1.1 किलोमीटर जायचं. मग काय करायचं याचं, तर आपण 2 पाय आर करून करू शकतो, किंवा काय करायचं पाय डी 22/7 गुणिले 1.4 म्हणजे काय झालं 22 गुणिले 14 छेदामध्ये किती येणार तर 17 येणार आहे. मग काय झालं 14 किंवा कसं करू शकतो आपण 7 10 70 आणि 7 2 14. बरोबर, मग 22 गुणिले 44 छेदामध्ये 10 तर किती मिळाला आपल्याला 4.4. काय मिळाला परी मिळाला. आपल्याला जायचंय किती 1.1 किलोमीटर जायचंय आणि आपल्याला परी किती आहे तर 4.4 मीटर आहे. याचं मग आता काय करायला लागतं किलोमीटरचं रूपांतर आपल्याला काय करायला लागेल, दोन्ही परिमाण आपल्याला समान करायला लागते. म्हणजे किलोमीटरचं कसं रूपांतर करायला मीटर मध्ये म्हणजे किती झालं तर 1100 भागिले 4.4. मग काय झालं इथं तर इथं आपल्याला ज्यावेळेस भागाकार करताना हे शून्य घालवायचं. मग काय करायचं हे शून्य इथं मांडणार आपण इथं 44. 11 × 11 11 × 44. मग 1000 भागिले 4 म्हणजे किती मिळालं इथं 250. तर किती होणार इथं 250 उत्तर यायचं. किती फेरी मारायला लागतील 250. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं. इथं बघा कंस असते, लघु कंस असेल विशाल कंस असेल. ज्यावेळेस एबी मुळे काय होते 2 भाग होतात. मग हा छोटा आहे म्हणजे हा कुठला होणार आहे लघु, आणि एवाय जो काय असेल तो कसा असेल विशाल कंस असेल. इथं बघा आता कंस कसं लिहायचं एबी असं आपण लिहू शकतो किंवा एक्स बी असं सुद्धा लघु कंस लिहू शकतो. मग लघु कंस आणि विशाल कंस हे दोन पाहिजे. अर्धवर्तुळ म्हणजे काय की जर समजा इथं तो व्यास असेल तर दोन्हीकडे कसं होणार समान भाग होतील. मग त्याला काय म्हणतात अर्धवर्तुळ असं म्हणतात. त्याच्यात लघु कंस ज्यावेळेस काय झालं हा बघितला आपण कंस येतो आणि त्याच्यापासून जर कोण काढला तो कंस तयार होतोय त्याला काय म्हणलं जातं तर केंद्रीय कंस असं म्हणलं जातं, केंद्रीय कोन. मग त्या केंद्रीय कोनाचं माप बघा कसं ते इथं काय लिहिलं जातं इथे किती 70 अंश. मग त्या कोनाचं माप लिहायचं आणि ते 70 अंश. मग दुसरा जो कोन आपल्याला कोन इकडे तयार होईल तो कसा असेल तो विशाल कोन असेल, कारण एक लघु कोन असेल दुसरा कसा असेल विशाल कोन असेल. इथं बघा दिलेला आहे हा कुठला दिलाय ए एक्स क्यू दिलाय. किती दिलाय तर 290. आणि हे दिला राहिलेला किती असेल वर्तुळाचं किती बघितलं होतं आपण 360 असेल. हे 290 किंवा 360 वजा काय होईल तर 70 290. अशा पद्धतीने काय आहे तिथं त्याचं उत्तर येईल. 70 अंशाचा कुठला राहील तो लघु कंस किती अंश नाही तर 70 अंशाचा राहील. तर मग त्याच पद्धतीने काय करायचंय हे जे उदाहरण सांगणार कोण नाही ते याच पद्धतीने आपल्याला दिलं की कुठल्या कंसाचं किती माप असेल. लक्षात ठेवायचं वर्तुळाचं पूर्ण किती असणार आहे तर 360 अंश असेल. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं वर्तुळाची जेवढी काय उदाहरण त्या उदाहरणामध्ये ते आपल्याला सोडवायचे आहे. इथं बघा हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते. काय असतंय म्हणजे जे काढलेलं असते इथंच बघा म्हणजे कुठलं सांगितलं जातं तर हा जो कंस आहे ह्याचं ह्या कंसाचं आणि इथलं कोणाचं माप कसं असतंय समान असतं. विशाल कंसाचे माप विशाल कंसाचं माप कसं काढायचं तर 360 अंश संगत कंसाचे माप जे वजा केलं तर आपल्याला काय मिळते
तर विशाल कोणाचे आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप 180, कारण दोन्ही समान असतात. वर्तुळाचे दोन समान भाग करतात त्याच्यामुळे त्याचं काय राहते 180 अंश माप राहील. या पद्धतीने आपल्याला हा उदाहरण काय करायचं सोडवायचं आहे. इथं आपण थांबू. धन्यवाद.